नमस्कार. तू हिरे माझा मितवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत. ईश्वरीला ते क्षण आठवतात जेव्हा तिला तिची आई सांगते, आता तुझं लग्न झालं, हेच तुझं घर, आता हे घर व्यवस्थित सांभाळायचं तू, असं सांगितलेलं असतं. ते क्षण आठवून ती त्या गोष्टींमध्ये रमते. बघता बघता आज दिवसभरात लग्नही झालं. ह्या गोष्टीने तिला धक्का बसलेला असतो. अंजली येते तिच्याजवळ आणि तिला सांगू लागते, हे जरी सत्य असलं की आज तुझं लग्न अर्णवसोबत झालं आहे, पण ते खूप झटपट घडलेल्या घटना आहे. त्यातनं तुला नक्कीच धक्का बसलेला आहे. मला दिसतंय, ते कळतंय. आम्हीही समजू शकतो हे सगळं किती पटपट घडलं. पण आता ह्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करायला हवा आणि आलेल्या परिस्थितीला सामोरे जायला हवं. या घराला, ह्या अर्णवला, सगळ्यांना तू सांभाळावा आणि तू सगळ्यांचं मन जिंकावा अशी माझी इच्छा आहे, असं म्हणत अंजली तिला समजूत घालू लागते. त्यावेळेला तिला माहिती आहे, ती तिला बोलते की तुला वाटत असेल मी हे सगळं का बोलते, पण एक मोठी बहीण या नात्याने मी तुला सांगू शकते की चिंटू मनाने खूप चांगला आहे. त्यांनी जर काही केलं असेल तर त्यांनी ते विचारपूर्वकच केलं असेल. माहिती आहे तुझ्याबाबत तू किती पॉझिटिव्ह आहे. तुझ्यावरती कसले संकट येऊ नये, तुझ्यावरती कोणी बोट उगारू नये, ह्या गोष्टीच्या भीतीनेच त्याने हे सगळं केलं. पण तू त्याला समजून घे, या घराला समजून घे, सगळ्यांना आपलंसं करून टाक. तू ते नक्कीच करशील याची मला खात्री आहे, असं अंजली ईश्वरीशी बोलत असते. ईश्वरी एकही शब्द तिच्या तोंडात बोलत नसते आणि तिची समजूत मात्र अंजली काढण्याचा प्रयत्न करत असते. आता मी तुला तुझ्या रूममध्ये नेऊन सोडते, तू तिथे जाऊन आराम कर. चिंटूची रूम आता ही तुझीच रूम आहे असं समजायचं. इकडे मामा रूममध्ये येतात. आकाशने हे सगळं काय करून ठेवलं म्हणून त्यांना टेन्शन येतं आणि आकाशने हे केलं आहे, आता अर्णव फारच चिडचिड करेल याचीही त्यांना जाणीव होती. अर्णवने रूममध्ये एंट्री करताच हे काय मामा सगळं, तर अर्णवला मामा समजून सांगतात की आता हे सगळं लहान मुलांचा पराक्रम आहे. आकाश लहान आहे, त्याला माहिती आहे नाही काही ह्या सगळ्या गोष्टीचं सिरियसनेस, पण ठीक आहे ना, तू चिडू नकोस, तू डोकं शांत ठेव. आणि सगळ्यांची इच्छा असतात ना, तसे त्याचे भावाबद्दल काही इच्छा असतील त्यांनी ते पूर्ण केल्या, आपण त्याचा रिस्पेक्ट करायला हवा. आणि आता तू खरं तर ईश्वरीबाबत काय विचार केला आहे, ती तुझी जबाबदारी आहे, तुझी बायको आहे, तेव्हा तुला सांभाळून घ्यावा लागेल, तिची मन समजूत तुला काढावं लागेल. पण असं सगळं बोलत असताना अर्णव मामाला म्हणतो, तुम्हाला काय वाटतं ईश्वरीसाठी काय मी मोठा हिरो लागून गेलो आहे? विलन आहे तिच्या नजरेमध्ये मी, तिच्याशी जबरदस्ती लग्न करणारा, आणि ती माझ्यावर किती रागराग करते हेही मला दिसत आहे ना. या सगळ्यातनं मला मार्ग कसं काढावा हे सुचेनासं झालं आहे. मामा त्याची समजूत काढत असतात. घाबरू नकोस, तू तिची समजूत काढू शकशील. तितक्यातच त्यांनी समोरून अंजली आणि ईश्वरीला येताना पाहिलं आणि मग मामा म्हणतात, हे बघ अंजली आली आणि ईश्वरी आली. मग दोघींशीही ते दोघंजणं बोलू लागतात. अर्णव अंजलीकडे पाहतो, अंजली मग पुढे पाहत असते. कशी वाटली सगळी तयारी? खरं तर हे ना, हा सगळा हट्ट ना आकाशचा होता. आकाशनेच केलं हे सगळं. आकाश तिथे म्हणतो, दादा आवडलं का हे सगळं मी बनवलं आहे? कसं वाटलं मला सांगा हां. आणि एवढं सगळं बोलत असताना अंजली त्याला लगेच म्हणते, चल बाळा आता आपण खूप दमलो आहे, आपण हे जाऊन झोपून घेऊ, यांनाही झोपू दे, चला चला चला, असं म्हणत ती बाहेर जाऊ लागते. अर्णव अंजलीकडे पाहू लागतो. अंजली लगेच तिथून काढता पाय घेते आणि त्या दोघांना रूममध्ये सोडून हे सगळेजण बाहेर पळू लागतात. आकाश जाता जाता दादाला चिडवत असतो. दादा त्याच्याकडे रागाने पाहू लागतो. तो लगेचच म्हणतो, वहिनी हे बघ, हे कसे माझ्याकडे रागाने पाहत आहे, दादाला काही समजव गो, तुझ्या दिराला सगळेजण रागवत असतात, असं म्हणून तोही बाहेर पळून जातो. ईश्वरी मात्र हे सगळं पाहतच राहते. हे सगळे प्रकार अंजली आणि आकाशने हा सगळा प्रकार केला, याच्यातलं मला काहीच माहिती नाही, असं स्पष्ट अर्णव ईश्वरीला सांगू लागतो. आता काय करायचं म्हणून विचारल्यानंतर ईश्वरी लगेच त्याच्याकडे मोठे डोळे करून पाहत म्हणते, आता काहीच करायचं नाही. इकडे बाहेर आल्यानंतर ही सगळी तयारी खूप सुंदर आहे. मामा कौतुक पण करतात. त्याच्यात अंजलीला मग विचारू लागतात, जावई बापू कुठे आहे, काय पत्ता वगैरे, तर ती म्हणते काहीच कळेना. फोन लावते मग ती, तर फोनही ते उचलेनासे होतात. तर ते तिला म्हणत असतात, घाबरू नको, काहीतरी त्यांचा नक्की शोध लागेल. आज ना खरंच खूप धावपळ झाली आहे अंजली, तू आराम करायला हवंस, पण पुन्हा एकदा फोन लावून बघतेस का, असं म्हणत उभं राहतात. इकडे हा डॅम्बिस मस्त त्याची दारू पीत एन्जॉयमेंट चालू असते. खरं तर तो फार दुःखी, त्याची जिलेबी इंदुरी ही अर्णवच्या हातात गेली आहे. त्यात अंजली फोन करते, ही बिंडोक बायको कशाला फोन करते, ह्या बाईचा मला फार राग येतो, असं म्हणत फोन कट करून टाकतो. तर ती सांगू लागते मामाला, यांनी ना 2 वेळा फोन कट केला. मामा म्हणतं, तू टेन्शन घेऊ नको, तू जाऊन ना आता आराम कर, खूप दमली आहेस, थकली आहेस तू, आकाशीला घेऊन जा, असं सांगत आकाश मग तिला रूममध्ये सोडवायला जातो. इकडे मात्र
राकेशचा संताप झालेला असतो. ह्या सगळ्या बिंडोकांमुळे आज माझी जिलेबी माझ्या हातातून निघून गेली. पण त्या दोघांना असं वाटत असेल की ते दोघंजणं लग्न करून सुखी राहतील. तर त्यांचा हा गैरसमज त्या अर्णवला असं वाटत असेल माझ्या तावडीतून सुटका करून घेतली त्याने ईश्वरीशी, पण आता त्याचा चांगलाच मी फास आवळणार असं म्हणत तो त्या दोघांना सुखी राहू देणार नाही, सूड उगवणार असं बोलू लागतो. इकडे मात्र ईश्वरी फार रागवलेली असते, संतापलेली असते. अर्णव तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो हा सगळा दिवसभरात जो घडलेला प्रकार आहे त्याच्याबद्दल, पण ती त्याचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. नेहमीप्रमाणे स्वतःचाच कांगावा ती सुरू करते. त्यातली त्यात ती त्याला सांगत असते, तू माझ्या गळ्यात जबरदस्ती मंगळसूत्र घातलं. तर तो म्हणतो, तुला समजत कसं नाही, त्या हॉटेलमध्ये जर तुला पकडलं असतं, तू तिथे काय करते म्हणून प्रश्न विचारले असते, तुला जेलमध्ये टाकलं असतं. तर ती म्हणते, तुम्हीच हे सगळं घडवून आणतात आणि स्वतःच निस्तरायला आले म्हणून कॉलर टाईट करून घेतात, माझ्यासमोर हिरो बनण्याचा प्रयत्न करतात. तुम्हीच ही सगळी प्रसंग निर्माण करतात आणि मला त्याच्यातून सोडवतात आणि असं दाखवतात की मी तुला सोडवलं, मी किती महान आहे, किती ग्रेट आहे, ASR किती ग्रेट असं काहीतरी. तर तो सांगू लागतो, अगं बाई तसं काही नाही, तुला कळत कसं नाही, तू जर त्या रेडमध्ये पकडली गेली असती तर पोलिसांनी तुला ताब्यात घेतल्यानंतर किती बदनामी झाली असती, तुझ्या आईवडिलांना ती सहन झाली नसती. त्याच्यातून वाचण्यासाठी मला जो पर्याय सुचला तो मी केला. पण ती म्हणते, मी तुला नाही म्हणत होते तरी तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलंच का, मीडियासमोर बोललाच का, मी तुझी पत्नी आहे, बायको आहे, तू हे सगळं मुद्दाम केलं. तर तो म्हणतो असतो, नाही तुला सत्य माहीत नाही, तो राकेश चांगला माणूस नाही, तो तुला तिथे टाकून निघून गेला, कळत कसं नाही. तर ती म्हणते, नाही तो बाहेर फोनवर बोलायला गेला होता, त्याच्यानंतर तेव्हापासून तो गायब झाला, तूच त्याला गायब केले. मला सांग, त्याला कुठे डांबून ठेवलं आहेस का, काय केलं आहेस त्याचं, तो जिवंत तरी आहे का, एवढं तरी सांग असं म्हणत ती ढसढसं रडत असते आणि रडता रडता म्हणते, तू माझ्या आयुष्याचा खेळ मांडून ठेवला. ज्या व्यक्तीचं मला चेहराही पाहायचं नव्हता, ज्या व्यक्तीला माझ्या आयुष्यात काहीच स्थान दिलेलं नव्हतं, मी अजनबी असं ठेवलेलं होतं, तोच व्यक्ती आज माझ्या आयुष्यात माझा नवरा बनून आला आहे. माझ्या नावापुढे जरी तुझं नाव लागलं गेलेलं असलं तरी मी तुला कधीही जीवनामध्ये नवरा हा मान देणार नाही, तुला मी माझा नवरा मानतच नाही, मानणार पण नाही असं स्पष्ट ती सांगू लागते, रडू लागते. अर्णव समजत असतो, इतकी मी समजूत काढतोय तरी तुला समजत का नाही आहे, तू का माझ्यावर आरोप लावते, त्यावेळची परिस्थिती तुला माहिती आहे ना काय होती, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. त्यावेळेला ती म्हणते, माझ्यापासून दूर राहायचं, माझ्यापासून जवळ यायचं नाही, मला काहीही समजवण्याचा प्रयत्नही तुम्ही करू नका असं म्हणत ती त्याच्याशी वाद घालत असते. आता तिला रडताना पाहून अर्णवने आता तिला काही सांगण्याचं माघार घेतलेली असते. काहीच सांगायला नको ह्या बाईला, आत्ता बाईची परिस्थितीच नाही काही ऐकून घ्यायची हे त्याच्या लक्षात येतं. ती ढसाढसा रडत असते, तिच्यासाठी पाणी आणतो पण ती घेत नाही. मग तो टेबलवरती ठेवतो आणि तिला रडताना रडू नको म्हणू लागतो, पण ती रडतच असते. तू माझी जिंदगी स्पॉईल केली, बरबाद करून ठेवलं मला असं म्हणू लागते. आणि टेन्शनमध्ये बसलेला अर्णव ती त्याच्याकडे पाहत असते. दोघांचीही परिस्थिती अशी आहे की दोघंही चुकीची नाही, दोघंही एकमेकांशी मनमोकळ्यापणाने जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत सत्य ही दोघांपुढेही येणार नाही. दोघांनी शांत डोक्याने शांत विचाराने एकमेकांशी संवाद साधला तरच हे घडू शकतं. पण सध्या तरी अशी काही सूर लागत नाही की दोघांनी शांततेत बसून बोलावा. आणि रडता रडता ईश्वरी झोपी गेलेली असते, तिच्यावरती तो ब्लँकेट आणून टाकतो आणि फक्त आता ईश्वरीला जपायचं, तिची मनाची परिस्थिती सांभाळायची, तिच्यावर कोणीही काही आरोप लावायचे नाही, तिला त्रास द्यायचा नाही, ती आता आपली जबाबदारी आहे असं समजतो. ते मामीलाही तेच सांगतो की तिला त्रास झालेला मला चालणार नाही, ती माझी जबाबदारी आहे, तुझी जबाबदारी आहे असं समज. आणि तिला जेव्हा पाठ जपायचं मी ठरवलं आहे, त्याच्यामुळे कोणीही तिला आडून पडून बोलायचं नाही. आणि हे सगळे प्रकार आता अर्णवने मामीला समजून सांगितलेले असतात. आता मामी मात्र निश्चय करते की ह्या मुलीला मी लवकरात लवकर कशी घराच्या बाहेर काढते. तुम्ही सगळेजण पाहतच राहा. चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.